या ठिकाणी आंबेडकरी कलावंतांचा महामेळावा आयोजित करण्यात आला। असे आमचे सगळे आयोजक बंधू यांचं मी फार फार आभार व्यक्त करते। असे कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे बंधूंनो। आणि या ठिकाणी मी एक शेवटची माझ्या गुरुजींची रमाई सादर करते। आपल्या सगळ्यांचं लक्ष असावं। गुरुजींसारखं मी गाऊ शकणार नाही, मी त्यांच्या पायाची धूळ नाही, पण एक त्यांची आठवण म्हणून त्यांच्या आठवणीमध्ये ही मी रमाई गाण्याचा प्रयत्न करते। लक्ष असावं। रमाईच्या जीवनामध्ये असंख्य त्याग, असंख्य दुःख होतं आणि त्या दुःखाला बाजूला सारून माऊलीने असे परिश्रम केले की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कशाची कमी होऊ दिली नाही। आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, क्या बात। माझा लहान बंधू हिमांशू जीवतोडे, त्यानंतर भारताचे सुप्रसिद्ध कव्वाल सूरज आतिश, त्यानंतर माझे काका राजू काका जीवतोडे यांनी मला खूप सारं धमदान दिलं। त्यांची आभारी आहे। आणि त्यांचं सुद्धा म्हणणं काय आहे, मी पाहिली ती माऊली, ती माऊली मी पाहिली। चंदन चंदन झिजाऊ चंदन चंदन कशी झिजले झिजावे चंदन तशी झिजले हिमाची ती सावली मी पाहिले।
सदा हसली बांधवांनो, माता रमाईने अनेक हाल अशा अपेक्षा सहन केल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एवढं मोठं महामानव इथे घडवलं. माझे मोठे भाऊजी शंकरजी निमसरकर यांच्याकडनं खूप सारं धमदान आलेलं आहे. त्याचप्रकारे श्रीकांत वावरे साहेब यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं धमदान आलेलं आहे. माझे मोठे बंधू योगीराजे फुलझेले यांच्याकडनं सुद्धा खूप सारं धमदान आलेलं आहे. मी त्यांचे आभारी आहे. आणि त्यांचं म्हणणं काय आहे की माता रमाईने हिमालयाला लाजवेल असा त्याग केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या विश्वासाठी प्रेरणा दिली, संविधान लिहायला प्रेरणा दिली आणि विश्वासाठी त्याग करायला प्रेरणा दिली. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे की संसारी संकटाचा केला तो पाठलाग. बाळाभाऊ, संसारी संकटाचा केला तो पाठलाग, चालताना सदैव भीमाच्या मागोमाग. अरे साहूनी उपास मारी पण समाधानी पाटील, साहून उपास मारी पण समाधानी पाटील. माऊल्यांनो आठवा ग तो माता रमाईचा त्याग, माऊल्यांनो आठवा ग तो माता रमाईचा त्याग. आणि म्हणून सोन्यासाठी नाही कधी रुसली, पोटाचं पीड देऊन आता सदा हसली. कपड्याची चिला नव्हती, कपड्याची चिला नव्हती, आव म्हणे कसली. गौऱ्या कापताना, गौऱ्या कापताना थोडी रमा दिसली. ती माऊली, ती माऊली मी पाहिली. धन्यवाद काका, खूप खूप धन्यवाद. आमचे मोठे बंधू बाळाभाऊ मानकर यांनी सुद्धा खूप सारं धमदान मला दिलं. त्यानंतर कृपाचार्य जीवनकर, प्रज्वल विहतकर यांनी सुद्धा मला खूप सारं धमदान देऊन पुरस्कृत केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि मला काय म्हणायचं आहे, होती अडाणी पण होती ती गुणवान, होती अडाणी पण होती ती गुणवान. पतिव्रतेहुनी होती माता ती शीलवान. कष्ट सदा साहून जगली आनंदान, कष्ट सदा साहून जगली आनंदान.
की सदैव दुःखाशी लढणारी माऊली पाहिली मी, ज्ञानाच्या शिखरावर चढविणारी माऊली पाहिली मी. अरे कृपाचारी कष्टाच्या श्रमाने त्यागून रमाई, भीमाला विद्वान घडवणारी माऊली पाहिली मी. आणि म्हणून सुख संसारी तिच्या नाही कधी आले, सुख संसारी तिच्या नाही कधी आले. स्वप्न जे पाहिले, अरे स्वप्नच